शनिवार पेठेतील मेहुणपुरा सार्वजनिक गणेश मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात एक विशेष आणि अभिमानास्पद देखावा साकारलाय। हा देखावा महाराष्ट्रातील 12 गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याच्या अभिमानास्पद घटनेची प्रचिती देतो। प्रत्येक किल्ल्याची वेगळी ऐतिहासिक वैशिष्ट्ये यामध्ये उलगडून दाखवली आहेत। पुणेकर मोठ्या संख्येने हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत। या मंडळाकडून दरवर्षी सामाजिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी विषयांवर अशा देखाव्यांचे आयोजन केले जाते। यंदाचा गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा हा विषय विशेष आकर्षण ठरत असून हे पाहून आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा अभिमान वाटतो। नमस्कार। शनिवारपेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यंदा 130वे वर्ष साजरं करत आहे। लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवाच्या वरच्या लेखामध्ये शनिवारपेठेच्या मेहुणपुऱ्याच्या सुबक मूर्तीचं वर्णन केलेलं आहे। आम्ही 1991 सालापासून विविध राष्ट्रीय, सामाजिक आणि शैक्षणिक विषयावरती देखावे सादर करतो आहोत। खोपोली औष्णिक वीज केंद्र हा 91 साली सुरू केलेला आम्ही देखावा, त्यानंतर मग सिंधुदुर्ग, भारताची संरक्षण व्यवस्था, ऑपरेशन कारगिल, याच्या पाठोपाठ आम्ही सुरू केलेली भारताची संरक्षण व्यवस्था, अमेरिकेने शनीवर सोडलेलं कॅसिनी मिशन, त्याच्यानंतर पुणे भूषण की प्रदूषण, मुठेचा पूर, असे विविध विषय आम्ही या 35 वर्षामध्ये हाताळले आहेत। आमच्या शताब्दी वर्षामध्ये 25 ऑक्टोबर 1995 जे खग्रास सूर्यग्रहण दिसणार होतं त्याचा देखावा केला होता आणि लोकांनी त्यावेळेला आम्हाला टोकलं होतं की मंगलमय उत्सवामध्ये ग्रहण कशाला, परंतु आम्ही तो मुद्दामून देखावा विज्ञानाचा विषय म्हणून सादर केला होता आणि नंतर लोकांनी त्याचं खूप कौतुक केलं, ज्याला डॉक्टर दौलतराव आहेर आरोग्यमंत्री असताना भेट दिली होती। नदीजोड प्रकल्प पण आम्ही केला होता, त्याला डॉक्टर सुरेश प्रभू जे नदीजोड प्रकल्पाचे अध्यक्ष होते त्यांनी आम्हाला भेट दिली होती। बाबासाहेब पुरंदर यांनी सिंधुदुर्ग किल्ला करायला सांगितला, तो केला होता। त्याच्याच पुढची कडी म्हणजे या वर्षी आम्ही सादर केलेला देखावा आहे तो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले 12 किल्ले। या 12 किल्ल्यांपैकी 11 किल्ले महाराष्ट्रात आहेत आणि एक किल्ला जो आहे तो कर्नाटकामध्ये जिंजीला आहे। एकूण 12 किल्ल्यांचा समावेश या सगळ्यांमध्ये झालेला आहे। मला वाटतं जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये पहिल्यांदाच असं होतंय की 12 ठिकाणचे 12 किल्ले या यादीमध्ये समाविष्ट झालेत। मला वाटतं महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या सामरिक सामर्थ्याचा हा एक मोठा आविष्कार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जागतिक स्तरापर्यंत या निमित्ताने गेलेलं आहे। शिवाजी महाराज हे कुठल्याही एका प्रदेशापुरते, जातीपुरते मर्यादित नाहीत, तर ते महापुरुष आहेत, युगपुरुष आहेत आणि त्यांनी निर्माण केलेल्या 360 किल्ल्यांपैकी 12 किल्ल्यांचा इतिहास या निमित्ताने आम्ही या सगळ्या गणेश भक्तांसमोर मांडतो आहोत। या सगळ्या किल्ल्यांचा इतिहास तर या प्रतिकृतींद्वारे लोकांना कळेलच। प्रमाणबद्ध प्रतिकृती नारळीकर इन्स्टिट्यूटच्या मुलांनी अवघ्या 1 महिन्यात निर्माण केलेल्या आहेत, पण आम्ही केवळ प्रतिकृती बांधून थांबलो नाही, तर याला अनुकूल असणारी शिवजन्म ते शिव राज्याभिषेक अशी थीम आम्ही घेतली आणि 20 मिनिटाची कॉमेंट्री रायगडवर ज्यांची PhD आहे त्या डॉक्टर रमा लोहकरे यांनी संहिता लेखन केलंय आणि या प्रत्येक गडावर घडलेला इतिहास आम्ही चित्रफितीच्या रूपाने जागा करण्याचा प्रयत्न केलाय। याबरोबरच आम्ही अत्यंत उत्तम इतिहासकारांची, तरुण इतिहासकारांची 5 दिवसाची या 12 किल्ल्यावरती व्याख्यानमाला आयोजित केली, ज्याच्यामध्ये माननीय मोहन शेटे, माननीय विद्याधर रायरीकर, माननीय सौरभ करडे, माननीय रमा लोहकरे हा या किल्ल्यांचा इतिहास जिवंत करतायत। त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांकरता प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम घेतलेला आहे। ज्या प्रश्नमंजुषेचे उत्तर मुलं बरोबर देतील त्यांना कात्रज आंबेगावच्या शिवसृष्टीची फुकट सहल आम्ही करून देणार आहोत। आमच्या या विषयाच्या मांडणी मागचं एक तत्व जे आहे ते एका थोडक्या शब्दामध्ये असं सांगता येईल की भविष्य गगनी भरारी घेण्या, भूतकाळाचे भान हवे, वैभवशाली राष्ट्र घडविण्या, इतिहासाचे ज्ञान हवे, इतिहासाचं खरं ज्ञान या निमित्ताने मुलांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना आणि गणेश भक्तांना करून द्यावं असा या आमच्या देखावामागचा हेतू आहे। आणि मला सांगायला आनंद होतो की गर्दीत एकमेकांच्या खांद्यावर हात टाकणारी, शिट्ट्या मारणारी माणसं तुम्हाला इथं आढळून येणार नाहीत, पण मुंबईपासून सिंधुदुर्गापर्यंत या किल्ल्यांचा इतिहास जाणून घ्यायला येणारे लोक तुम्हाला इथं आवर्जून दिसतील। हा देखावा महाराष्ट्राच्या इतिहासाचं वैभव सांगणार आहे। म्हणजे खऱ्या शब्दात सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या मातीचं ढेकूळ जरी पाण्यात टाकलं तरी जो तवंग उमटेल तो इतिहासाचा आहे। तो इतिहासाचा तवंग
राष्ट्रप्रेमाच्या रूपाने शनिवारपेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या रूपाने दाखवलाय आणि तो आपण सर्वांनी पाहायला यावा हे या निमित्ताने राष्ट्रीय आवाहन समजावं।